कितने साल से मेरे घर के पास पानी भर रहा है। या गटारीमधून आहे ना सगळं चिखल असा घाण असते तिथे। पावसाळ्यामध्ये लोकांचा खूप हाल होत असतं। प्रत्येक चाळीमध्ये ते पाणी भरलं जातं। विकास म्हणजे फक्त उंच इमारती नाहीत। विकास म्हणजे माणूस सुरक्षितपणे चालू शकेल अशी पायवाट। आज आपल्या प्रभागातील वस्तीची परिस्थिती दररोज अधिक गंभीर होत चालली आहे। रस्त्यामध्ये येणारी घाण बाथरूमची ही आमच्या इथं मोठी समस्या आहे। घर के सामने इतना पानी भरता है। का बांधकाम करतात त्यांनी पूर्ण चोकअप करून दिलेले, म्हणून आमच्या चाळीचं पाणी इकडून पास होत नाही। मग प्रत्येक चाळीमध्ये ते पाणी भरलं जातं। कीचड़ घाण की वजह से मेरे घर में सबको डेंगू हो गया है। हा प्रश्न केवळ अस्वच्छतेचा नाही, हा थेट नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे। दुसरीकडे चाळीमधली गटारांवर बसवलेली लादी, जिथे कधी घराचं अंगण होतं, आज तोच भाग घाणेरडा आणि धोकादायक बनलाय। ते छोटे छोटे मुलं, तर ज्यावेळेस इथे बीएमसीची शाळा आहे तर ते सगळ्या घाणीमधून ते मुलं जातात, तिथं जायला जागा नाही राहत। असं म्हणजे नाकाला कपडा बांधून जावं लागतं आम्हाला, म्हणजे एवढा त्रास आहे। मेन तर इथं आता ओपन होतं, हे आता 4-5 दिवस झाले हे दापे लावून घेतलेले आहेत। कितनी बार मैंने सोसाइटी में भी बोला कि घर के सामने पानी भर रहा है, वो बनाओ, कुछ करो, कोई एक्शन नहीं लेते। मेन पावसाळ्यामध्ये ना गुडघ्या एवढ्याला पाणी असतं इकडचे जे नगरसेवक होते काही कामाचे नाहीत। आपल्या येथील रोडचे काम सरळ होत नाही आहेत। काँक्रीट केलं है पर ते काँक्रीट सही तरीके से हुआ नहीं है। आज 9 वर्ष झाली मनीषा राठे एकदाच आल्या होत्या, त्या करून गेल्या, त्याच्यानंतर कोणीही काही बनवलं नाही। आणि इथे पावसा पाण्याचा किती त्रास, हे सर्व तुटलेलं आहे। मंदिरचं पण किती गळतं, म्हणजे कोणी लक्ष देत नाही, फक्त इलेक्शनच्या टायमाला येतात आम्हाला द्या, पण असं कधी कोण येऊन करून नाही गेलं। या सगळ्या समस्या नियतीमुळे निर्माण झालेल्या नाहीत, त्या दुर्लक्ष केल्यामुळे वाढलेल्या आहेत। कारण जर हायवेच्या पलीकडच्या कन्नमवार नगरमध्ये विकास शक्य झाला असेल, अस्वच्छता दूर करता आली असेल, तर टागोर नगरमध्ये का नाही? आज या प्रभागातील जनतेला एक ठाम विश्वास आहे, हा फरक मिटवण्याची ताकद एका नेतृत्वाकडे आहे, आणि ते म्हणजे राजेश सोनावळे। दादांनी एका याच्यावर दादांनी सर्व करून दिलं आम्हाला। त्यांचा लोकांशी संपर्क पण चांगला आहे, परत त्यांचं डिसिजन एकदम फटाफट लेवलचं असतं, तो एक त्यांचा प्लस पॉइंट आहे। त्यांच्याकडे कधी रात्री कामासाठी गेलं तरी ते रात्रीच्या रात्री ती कामं करतात। दादा अगर निवडून आलेच नाही, आलेच पाहिजे दादा निवडून, तर आमचं कसं सगळं जेवढं प्रॉब्लेम आहे सगळं सॉल्व्ह होईल। 1-1.5 वाजता कामं करून घेतलेली आहेत आम्ही रात्री, म्हणजे ते तत्पर 24 तास आम्हाला अवेलेबल असतात। दादा निवडून यायला पाहिजे। आज लोक आश्वासनांवर नाही तर क्षमतेवर विश्वास ठेवत आहेत, आणि विक्रोळीला ही खात्री आहे, राजू दादांचं नेतृत्व हा बदल नक्कीच घडवून आणेल। विक्रोळी बोले राजू दादा।